आज गुरुवार 5 डिसेंबर 2024 मत्तलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. यास्तव जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. चिंतन. या संपूर्ण आठवड्यातील तसेच पुढच्या आठवड्यातील पहिले वाचन हे यशाया संदेष्टाच्या वाणीतून घेतलेले आहे. प्रभू येशूच्या जन्माच्या सुमारे 750 वर्षे अगोदर येरुशलेममध्ये होऊन गेलेल्या या संदेष्टाच्या नावाने जुन्या करारातील यशाया हे पुस्तक परिचित आहे. इस्रायलच्या दक्षिणेकडचा भाग हा यहुदा प्रदेश म्हणून ओळखला जात होता व त्याला जवळच्या असिरिया प्रांताकडून हिरावून घेतला जाण्याची भीती होती. अशा वेळेला प्रवक्ता यशाया हा लोकांना त्यांची सारी भिस्त ही देवावर ठेवायला सांगतो. देवावर भिस्त ठेवणारे राष्ट्र आपले घर खडकावर बांधतात. त्याला पावसापाण्याची, वाऱ्या वादळाची, उधाण भरतीची भीती नसते. म्हणून पहिल्या वाचनात प्रवक्ता यशाया म्हणतो, आमचे नगर तटबंदी केलेले आहे. त्याच्या वेशी उघडा, म्हणजे सत्याचे पालन करणारे राष्ट्र आतमध्ये प्रवेश करतील. आमचे सर्वस्व देवपिता ही उच्चस्थळी राहणाऱ्यांना खाली आणतो. तो उच्च नगर पाडून टाकतो. नाताळाच्या सणाची तयारी करीत असताना यशाया प्रवक्ताप्रमाणे परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवूया, म्हणजे आपल्या विश्वासाचे घर खडकावर बांधूया. प्रभू येशूवरील श्रद्धा प्रकट करत आपण त्यांच्या आगमनाची तयारी करूया. प्रभू येशू या युगानुयुगाचा खंबीर खडक आहे. या खडकावर आपण आपली निवासस्थाने उभारूया.